आणि आताची महत्त्वाची बातमी समोर येते। माजी महापौर किशोरी पेडणेकर या मातोश्रीवरून रवाना झालेले आहेत। किशोरी पेडणेकर यांना अद्याप एबी फॉर्म देण्यात आलेला नव्हता आणि त्यामुळेच किशोरी पेडणेकर यांना एबी फॉर्मची प्रतीक्षा आहे। अधिक माहिती घेऊयात देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, काय झालंय पेडणेकरांसंदर्भात? एबी फॉर्म मिळालाय का? प्रज्ञा, मातोश्रीवर काल रात्रीपासून जे उमेदवार निश्चित झालेले आहेत त्यांना एबी फॉर्मचं वाटप सुरू झालेलं आहे। सकाळपासून पण आपण बघतोय की जे निश्चित झालेले उमेदवार आहेत ते मातोश्रीवरती येतात आहे। काही लोकांना एबी फॉर्म देखील दिले जातात आहे। मात्र माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा 199 वॉर्ड क्रमांक प्रभाग क्रमांक आहे, त्यांना अद्याप तरी एबी फॉर्म दिलेला नाही आहे। त्यामुळे किशोरी पेडणेकर यांचं नेमकं काय होतं, त्यांच्याऐवजी शिवसेना ठाकरे गटातील इतर कुठल्या त्यांच्याच पक्षातील उमेदवाराला उमेदवारी दिली जाणार की मनसेसोबत युती आहे, मनसेला हा वॉर्ड जाणार, अशा वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या घडताना पाहायला मिळतात आहे। किशोरी पेडणेकर काही वेळापूर्वी मातोश्रीवरती आल्या 10 ते 15 मिनिटं त्या थांबलेल्या आहेत या ठिकाणी। मात्र त्यांना एबी फॉर्म अद्याप तरी मिळालेला नाही आहे। किशोरी पेडणेकर कदाचित पुन्हा मातोश्रीवरती येतील अशा पद्धतीची देखील शक्यता आहे। प्रज्ञा, नक्कीच, मात्र नेमका कोणता निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। किशोरी पेडणेकरांसंदर्भात तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी देवेंद्र।